ज्या ज्या लोकांनी देवाप्रती विश्वासूपणा दाखवलेला आहे किंवा विश्वासाने त्यांच्या ख्रिस्ती जीवनाची वाटचाल केलेली होती, त्या लोकांविषयी आज आपण शिकणार होतो. पण काल इस्रायलाचं उदाहरण घेऊन प्रियांनो, काल इस्रायलाने वारंवार परमेश्वराला वीट आणला असून सुद्धा किंवा परमेश्वराच्या प्रती विश्वासहीन राहून सुद्धा, परमेश्वराला चिडीस आणून सुद्धा परमेश्वराने त्यांच्या प्रती त्याचा विश्वासूपणा कसा दाखवला याविषयी स्तोत्रसहिता 106 मधून काल तुम्ही आणि मी अभ्यास केला, नाही का? वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग, आणि त्या सगळ्या प्रसंगांमध्ये परमेश्वराने त्याचा विश्वासूपणा का सोडला नाही याविषयी आपण अभ्यास केला पाहिजे. हालेलुया. कारण देव विश्वासू आहे, तो स्वतःच्या विरोधात वागू शकत नाही. प्रिय, नाही का? आम्ही विश्वासहीन झालो तरी देव त्याचा विश्वासूपणा सोडत नाही, कारण तो विश्वासू असा परमेश्वर आहे. त्याविषयी काल आम्ही अभ्यास केला. आणि मग आपल्यापैकी एक दोन लोकांनी संधी घेतली आणि मग त्याच्यामध्ये विदुलताई आणि सॅम्युएल अंकल या दोघांनी अब्राहम आणि इसाक या दोघांविषयी, त्यांच्या विश्वासूपणाविषयी थोडक्यामध्ये त्यांच्या वचनांचा पाठपुरावा घेऊन आपल्याशी ते बोलले. आणि मग आज बाकीचे जे उर्वरित सदस्य आहेत त्यांना बोलण्याची संधी आपण देणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो प्रियांनो, जो काही अभ्यास तुम्ही केला, जे काही ज्ञान पवित्र शास्त्रातून तुम्हाला प्रगट झालेलं आहे, ते जरूर बोला प्रियांनो. अगदी तुम्ही 1 मिनिट, एक वचन, थोडीशी पार्श्वभूमी किंवा जेवढं काही तुम्हाला पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल तेवढं बोला आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करा. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की आपल्या बोलण्याद्वारे कदाचित परमेश्वर आपल्यालाच काहीतरी प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल, पवित्र आत्म्याद्वारे काहीतरी प्रकटीकरण देईल, किंवा तुमचा उपयोग करून परमेश्वर आज कोणाशी तरी बोलू शकेल. कारण देव प्रत्येकाचा उपयोग करतो. देव प्रत्येकामार्फत काही ना काही प्रगट करत असतो, आणि म्हणून ती संधी सोडू नका, जरूर संधी घ्या. मला असं वाटतं की आज पहिल्यापासून आपण जर सुरुवात केली तर आज सुवार्ताई यांच्याकडे संधी आहे आणि त्या हाबेलाविषयी, आपल्याला हाबेलाच्या विश्वासाविषयी आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहेत. आणि जर त्या तयार असतील तर पुढील वेळ त्यांच्याकडे देतो. हॅलो, हा, माझं नाव नाही आलं, मी पण हो बोलेल थोड्या वेळाने. मलाही काहीतरी द्या वचन. हो, आज देतो, तुम्हाला वचन देतो. थँक्यू. येस, पुढील वेळ आपली आई सुवार्ताईंकडे देवी. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वर आई, तुमचा माईक म्यूट झाला. एकच मिनिट. हा, नाही, अजून म्यूटच आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. उत्पत्तीचा 4था अध्याय, हाबेल विषयी. आदामाने आपली स्त्री हवा हिला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण केले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून, म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याने तोंड उतरवले. यावरून असे दिसते की हाबेल हा विश्वासू होता आणि त्याने प्रथम देवाला स्थान दिलं. प्रथम जे आपले पुष्ट, एकदम सगळ्यात चांगले पुष्ट त्याने देवाला अर्पण केले. म्हणून हाबेल एकदम विश्वासू होता आणि देवावर विश्वास ठेवणार होता. आणि काईन, तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे. याकरता
तू त्यास दाबात ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबील याच्याशी बोलणे झाले. आणि असे झाले की शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. तो म्हणाला, तू हे काय केले आहे? तुझ्या भावाचे रक्तभूमीतून मजकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. यावरून असे दिसते की तो आपल्या भावाला अडवू शकला असता, प्रतिकार करू शकला असता, पण धाबेलाने तसे केले नाही, कारण तो विश्वास होता आणि तो देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा होता. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराची स्तुती असते. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद देऊयात प्रियांनो. काईन आणि हाबेल यांच्या विश्वासाविषयी पवित्र शास्त्रातून उत्पत्तीचा 4था अध्याय यातून आपल्याला ती वचनं ऐकायला मिळालेली आहेत. स्वार्थाने ती वाचलेली आहेत प्रियांनो. आणि मग तुम्हाला मला काईन आणि हाबेलाविषयी माहिती आहे प्रियांनो, की कशा पद्धतीनं त्या दोघांनीही अर्पण आणली, परंतु त्या अर्पणांमधला जो प्रमुख भेद त्या ठिकाणी होता, ज्या अर्पणाचा स्वीकार परमेश्वराने केला, नाही का? कारण काईनाने म्हटलेलं आहे की आपल्या उत्पन्नाच्या काही भागांपैकी काही भाग त्या ठिकाणी आणला, परंतु हाबेलाविषयी काय म्हटलेलं आहे? त्याने आपल्या प्रथम जन्मलेल्या पैकी पुष्ट असं जे आहे ते त्या ठिकाणी आणलं आणि परमेश्वराने त्याचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आम्हाला वाचायला मिळतं. हालेलुया. आणि मग जे विश्वासाने ते अर्पण त्याने आणलेलं होतं, ते विश्वासाने आणलेलं अर्पण देवबापाने मान्य केलं. आणि कायनाने त्या ठिकाणी कायनाने सुद्धा अर्पण आणलेलं होतं, परंतु त्यापेक्षाही मला असं वाटतं की जे प्रथम आणि त्यातलंही जे पुष्ट, जे सर्वोत्तम, दोन्ही गोष्टी, दोन्ही अटी त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. जे प्रथम ते आणि जे सर्वोत्तम ते त्याने देवाला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. देवबापाने त्याचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी काय नाही त्याचा रागाला आम्हाला वाचायला मिळतं. परंतु हाबेलाविषयी जी साक्ष आहे प्रियांनो, ती विश्वासाच्या संदर्भाने आहे. त्याने तो विश्वास ठेवला आणि देवबापाला प्रसन्न करून घेतलं. देवाला संतोषकारक त्याचा तो यत्न ठरला आणि तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व गणण्यात आला. आणि तो आजही बोलत आहे असं म्हटलंय प्रियांनो. हालेलुया. आजही त्याचं रक्त परमेश्वराकडे न्याय मागतं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. येस, परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. मला वाटतं की पुढील वेळ शर्मिला आंटी यांच्याकडे आपण देऊयात. त्या नोहाच्या विश्वासाविषयी आपल्याला सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. शर्मिला आंटी. हा, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, देव बाप्पाच्या नावाला गौरव देते. उत्पत्तीचं पुस्तक याचा 7व्या अध्यायामध्ये आपण जलप्रलय नोहाच्या वेळचा हे पाहतो. आपल्याला माहित आहे की देवबाप्पानं आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली आणि ज्या वेळेला निर्माण केली तेव्हा सगळं चांगलं होतं, जसं त्यानं इच्छिलं तसं निर्माण केलं. परंतु नंतर मात्र त्या ठिकाणी पृथ्वीवर माणसांची दुष्टाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक जण आपल्या विचाराप्रमाणे चालत होतं. स्वतःच्या कल्पना, स्वतःचे विचार याच्याप्रमाणे चाललेलं आणि त्या कल्पना चांगल्या नव्हत्या, त्या वाईट होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा देवबाप्पाला वीट आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून त्यांना असं ठरवलं की सगळं नष्ट करून टाकायचं. म्हणजे भूतलावरून ज्या त्यानं निर्माण केलेल्या या गोष्टी आहेत, मग त्यात प्राणी पण म्हणजे ठराविक आपण बघितले की त्यानं असं ठरवलं की मी मानव, पशु, रांगणारे प्राणी सगळं नष्ट करीन. परंतु नोहाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं की नोहावर मात्र परमेश्वराची काय होती? कृपादृष्टी होती. कारण नोहा हा सात्विक आणि नीतिमान होता. त्या काळच्या लोकांमध्ये नोहा हा धार्मिक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून देवबापानं त्याला आगाऊ सूचना दिली की मी जलप्रलय आणणार आहे, तर तू तारू तयार कर आणि तुझी सगळी फॅमिली आणि जे जे मी प्राणी सांगतो ते प्राणी त्या तारवामध्ये तू घे, म्हणजे तुमचा नाश होणार नाही. असं हे वाचत असताना एकही प्रश्न, मानवी स्वभाव आहे की आपण प्रश्न विचारतो ना, नोहानं एकही प्रश्न विचारलेला नाही हे बघायला मिळतं आपल्याला, की त्यानं काहीच प्रश्न विचारलेला नाही. देवबाप्पानं जे सांगितलं, जसं सांगितलं तसं तो तारू तयार करत गेला. लोक त्याला भंडावून सोडत होती, प्रश्न विचारत होती, परंतु कोणत्याच प्रश्नाचं उत्तर निगेटिव्हली त्याने दिलेलं नाही. उलट तो सांगत होता, देवबाप्पानं त्याला जे सांगितलं ते तो त्या लोकांना सांगत होता. आणि आपल्याला पाहायला मिळतं की
म्हणजे त्याचं सगळं कुटुंब वाचवलं गेलं. आणि जे त्याला देवबापानं सांगितलं ते त्यानं प्रामाणिकपणे पार पडलं. याच्यामध्ये ना नोहाचे दोन स्वभाव आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे धार्मिक स्वभाव आणि दुसरं म्हणजे आज्ञा पाळणारं. जे सांगितलं ते त्यानं केलं. आणि मग शेवटी आपण अगदी बघतो की त्याचं प्रतिफळ म्हणून देवबापानं त्याला काय केलं, फलद्रूप केलं. त्याला वचनात सांगितलेलं आहे की त्याच्याकडून परत पृथ्वीची जी वाढ आहे ती अं, घडवली गेली. म्हणजे बहुगुणित त्याला देवबापानं आशीर्वाद दिला की तू बहुगुणित हो आणि पृथ्वी व्यापून टाक. म्हणजे आणि पुन्हा देवबापानं त्याच्याबरोबर एक करार केला. कुठला? तर आता मी परत कधीही जलप्रलय आणून पृथ्वीचा नाश होणार नाही. आणि याचं अं, हे म्हणजे धनुष्य आपल्याला माहित आहे, त्यांना सांगितलं. आता ह्याचे जर रेफरन्सेस बघायचे झाले ना तर मला दोन रेफरन्सेस शोधून मिळाले. ते मी सांगते तुम्हाला की पेत्राचे पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 20 आणि 21 वचन मी आपल्यासाठी वाचते. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानिले तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचविण्यात आले. हे वचन एक. आणि 21वं वचन आहे की त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. म्हणजे मला वाटतं की देवबाप्पाचं आपण जर ऐकलं जसं आहे तंतोतंत आज्ञा पाळल्या तर आपल्याला नोहाप्रमाणेच गोष्टी प्राप्त होतील. आणि दुसरं म्हणजे पेत्राचे 2रे पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा ह्याचे 7 जणांसह रक्षण केले. म्हणजे याचे रेफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की तो नीतिमान होता, तो सात्विक होता, तो धार्मिक होता आणि म्हणून तो वाचला गेला. आणि त्याच्याकडून पुन्हा पृथ्वीची वाढ म्हणजे तो फलद्रूप झाला किंवा म्हणजे बहुगुणित. बहुगुणित झाला. थँक्यू. हालेलुया. येस. परमेश्वराची स्तुती असो. प्रियांनो, आपण सर्वजण शर्मिला आंटींसाठी टाळ्या वाजवेत की त्यांनी फार सुंदर रीतीने वचनांचे रेफरन्सेस घेऊन नोआच्या जीवनाचा मतितार्थ किंवा त्याच्या जीवनामधला जो विश्वासूपणा आहे त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग तुम्ही आणि मी जे ऐकलं की ते असं की देवाने त्याची निवड केली कारण देवासमोर तो सात्विकतेने आणि धार्मिकतेने चालणारा व्यक्ती होता. आजूबाजूला पाप भ्रष्टाई वाढलेली असताना सुद्धा भ्रष्टमय आणि पापी जगामध्ये नोहाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धार्मिकतेने चालवण्याचा प्रयत्न केलेला होता. मग तुमच्या माझ्यासाठी सुद्धा तो धडा आहे. आजूबाजूला भ्रष्टाई पाप सगळं काही वाढलेलं असताना तुम्ही आणि मी जगाकडे न पाहता किंवा जगामध्ये न जाता आम्ही स्वतःच संरक्षण, आमच्या भोवती एक वेष्टन कवच, आमच्या भोवती ख्रिस्ताची छावणी असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून योग्य वेळी परमेश्वर तुमचा माझा आपल्या कुटुंबाचा उपयोग त्याच्या गौरवासाठी त्या ठिकाणी करून घेईल. शर्मिलांटीने जर सांगितलं की कुठलाही प्रश्न विचारला नाही, जगाने वेड्यात काढला असेल, कदाचित आजूबाजूच्या लोकांनी त्याला वेडं म्हटलं असेल, परंतु तो ते करायला धजला नाही का. फार मोठी जबाबदारी होती प्रियांनो, परंतु त्याने ते विश्वासाने केलं आणि त्या विश्वासाचं प्रतिफळ देखील त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि उत्पत्ती 1:28 मध्ये जो आशीर्वाद देवापणे दिला होता, जो मनुष्य घडल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती तुम्हाला त्या अध्यायामध्ये वाचायला मिळेल, जेव्हा तो नोहाशी बोलत आहे की फलद्रूप हो, बहुगुणित हो, पृथ्वी व्यापून टाक, ती सत्तेखाली आण. हालेलुया. आणि त्याच पुन्हा आशीर्वादाने त्याला आशीर्वादित करून त्याच्याद्वारे पुन्हा सगळं काही फलद्रूप आणि बहुगुणित केल्याचा आशीर्वाद तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हालेलुया. नोहा तुमच्या माझ्यासाठी विश्वासाचं एक फार मोठं आणि त्याचबरोबरीनं आज्ञापालनाचं सुद्धा फार मोठं एक उदाहरण आहे. प्रियांनो, आज्ञापालन किती कठीण असं वाटलं, देवाने जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितली ती किती प्रचंड आहे, त्याची व्याप्ती किती आहे, काही घाबरू नका. तुम्ही एक पाऊल टाका, पुरवठा करणारा परमेश्वर आहे. देवबाप सगळं काही तुमच्याकडून करून घेईल. हालेलुया. देवबापाची उपकार स्तुती करूयात. प्रियांनो, पुढील व्यक्ती जी आहे, मला असं वाटतं की आपल्यामध्ये
अब्राहामाविषयी बोलून झालं, इसाकाविषयी झालेला आहे. आता याकोबाविषयी आपल्यामध्ये रिबेका सोनावणे आहेत का? रिबेका सोनावणी ताई. सतीश हनोकाविषयी हनोकावरती हा, सुजाता दीदी बोलत आहेत. हनोक. येस, सुजाताई तू वेळ घे आणि तू हनुकाविषयी बोलशील. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 5व्या वचनापासून पुढे आपण हनोखा विषयी वाचतो. हनोखा विषयी असं लिहिलेलं आहे 5व्या वचनापासून पुढे, मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोखाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवित असे. आणि विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरिला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनापासून पुढे आपण लिहिलेलं आहे वचनामध्ये की 300 वर्ष हनोक देवाच्या समागमे राहिला. काही भाषांतरामध्ये असं लिहिलंय की तो देवा बरोबर चालला. आणि त्याच विषयी इकडे इब्री लोकास पत्रामध्ये आपण वाचतो की आणि पूर्ण 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो आदामापासून पुढे जी वंशावळ लिहिलेली आहे, तेव्हा प्रत्येकाच्या वंशावळीमध्ये लिहित असताना असं लिहिलेलं आहे की कितव्या वर्षी त्याला पुत्र झाला आणि मग त्याला पुत्र झाल्यानंतर तो व्यक्ती किती वर्ष जगला आणि प्रत्येकाची शेवट आहे की मग तो मरण पावला. पण ही जी साखळी आहे ही साखळी हनोखापर्यंत येऊन बदलते. अद्भुत झालेलं आहे. असं लिहिलेलं आहे की हनोक देवाबरोबर चालला आणि देवाबरोबर चालता चालता मग एक दिवस तो दिसेनासा झाला. अनेकशा देवाच्या सेवकांनी असे सुंदर शब्द सांगितलेत की एक दिवस चालता चालता देव त्याला स्वतः स्वर्गामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये घेऊन गेला. असं अद्भुत त्याच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे. पण विशेष हे आहे की आता आपला आयुष्यक्रम 60 वर्ष 70 वर्ष जेवढीही वर्ष असू, आता आपणामधील काही जण 20 30 40 एवढी वर्ष सुद्धा देवाबरोबर चालणं आपणाला किती कठीण जातं. पण हनोखावर अशी कृपा होती देवाची की हनोक देवाबरोबर 300 वर्ष चालला. आणि मग त्या चालण्याचं रहस्य आहे ना इथे इब्री लोकास पत्रामध्ये दिलंय. कारण असं लिहिलेलं आहे की त्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे. देवाला संतोषविल्याशिवाय तो देवाबरोबर चालू शकत नाही. आणि मग कसा चालत असेल तर त्याने, कारण पुढच्या वचनातच दिलंय की विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. आणि त्याचे 2 भाग आहेत पुढे असं लिहिलेलं आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने, पहिल्याने देवाजवळ जाणं आणि देवाजवळ जाणाऱ्याने देवाजवळ जवळ जाणार नाही तोपर्यंत आपण देवाबरोबर चालणार नाही. देवा जवळ जाणाऱ्याने हा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. आणि तो आहे असाच नाही, पण तो प्रतिफळ देणारा निर्माण करता परमेश्वर आहे. आणि इतकं अद्भुत त्याचं जीवन झालं आणि जीवनाविषयी त्याची ती साक्ष आहे. आणि त्याच्यानंतर त्याला मृत्यू पाहावा लागला नाही, जी अद्भुत गोष्ट. कारण जी आपणाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झाली, आपण कोणी देखील मरणाचा अनुभव घेणार नाही, तर आपण ख्रिस्तामध्ये झोपी जाणार आहोत. पण एलियाप्रमाणे हनोक हा असा व्यक्ती होता की ज्याला देवाने मरणाचा अनुभव येऊ दिला नाही, तर देवाबरोबर तो लोकांतरी म्हणजे देवाच्या सहभागितेमध्ये स्वर्गामध्ये घेतला गेला. आणि दुसरी गोष्ट यहुदाचे पत्रामध्ये जो संदर्भ आहे, यहुदाचे पत्र याचा 14 आणि 15 वचन वाचत आहे. आदामापासून 7वा पुरुष हनोक याने त्यांस उद्देशून संदेश दिला, तो हा की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापीजनांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या अयुत पवित्र जनांनी वेष्टीत असा आला. हनोखाने आपल्या पुत्राचं जे नाव ठेवलं मतुशलेह, मतुशलेहचा अर्थ होतो की पुढे पाठवलेला भाला किंवा पुढे पाठवलेला डार्ट. तर असं म्हटलं जातं. आणि हिब्रू किंवा इब्री भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो मथू मीन्स डेथ, म्हणजे त्याच्या
मृत्यूनंतर काहीतरी येणार आहे. मथुशलहाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्याच वेळी देवाने जलप्रलयाद्वारे देवाचा जगाचा न्यायनिवाडा केला. या प्रकारे परमेश्वराने जसं हनोखाला विश्वासूपणाने प्रकट केलं होतं त्याप्रमाणे देवाचा न्यायनिवाडा येणार आहे हे आपल्या मुलाच्या नावाद्वारे हनोखाने जगाला देखील सांगितलं. या प्रकारे हनोखाचा जो विश्वास आहे, जो देवाने त्याला ती कृपा दिली होती आणि त्या कृपेमध्ये तो कसा राहिला, तो कसा देवाजवळ राहिला आणि देवा बरोबर चालला. खूप वेळ लागेल ते समजून घ्यायला आणि ते शिकायला. आमोसमध्ये ते वचन आहे की देवाशी सहमत कोणी एकमेकांशी सहमत नसेल तर ते लोक एकमेकांबरोबर चालू शकत नाही. तो देवा बरोबर चालला आणि नंतर कारण जर देवाबरोबर जायचंय तर तुम्हाला आणि मला ह्या जीवनामध्ये देवाबरोबर चालावं लागेल आणि ती कृपा अनोखाप्रमाणे आपण सर्वांना मिळो ही देवाच्या चरणी प्रार्थना. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. हनुकाविषयी आम्हाला जरी फार काही वाचायला मिळालं नाही तरी हनुकाविषयी एक अत्यंत महत्वाची बाब आम्हाला जी वाचायला मिळते ती अशी आहे की हनोकाचं स्वर्गारोहण झालं प्रियांनो, नाही का. त्याला लोकांतरी उचलण्यात आलेलं असं म्हटलेलं आहे प्रियांनो, कारण तो देवाबरोबर चालला. विश्वासाने त्याने देवाला संतोषिवलं असं म्हटलेलं आहे. तो देवाजवळ जात होता. देव आहे असा त्याचा विश्वास होता. देव प्रतिफळ देणार आहे असा विश्वास होता प्रियांनो. बऱ्याचदा तुम्हाला आणि मला हीच भ्रांत पडते की देव आमचा ऐकतो की नाहीये, देव आहे की नाहीये संकटांमध्ये आणि अडचणींमध्ये. आणि मग छोट्या छोट्या संकटांमध्ये अडचणींमध्ये सुद्धा आम्ही या प्रश्नांना कुरवाळत बसतो आणि देवापासून लांब जातो. परंतु हनुकाविषयी काय म्हटलंय, किती वर्ष? 300 वर्ष प्रियांनो. फार मोठा काळ आहे. 300 वर्ष तो देवा समीप चालला असं म्हटलेलं आहे. देवा समोर चालला, देवा बरोबर चालला आणि देवाने त्याला त्याचं प्रतिफळ दिलं. त्याला लोकांतरी नेण्यात आलं. आणि हे फार मोठं उदाहरण आहे विश्वासाच्या संदर्भाने. तुमचा माझा जीवितक्रम 60-70 वर्ष, फार फार तर 100 वर्ष, नाही का. परंतु या सगळ्या दिवसांमध्ये जेव्हापासून तुम्हाला मला कृपेद्वारे नीतिमत्व प्राप्त होतं तेव्हापासून मरेपर्यंत तुम्ही आणि मी आपली सगळी वाटचाल विश्वासामध्ये राखण्याचा प्रयत्न करूयात. पवित्र आत्म्याद्वारे देवाकडे मागणी करूयात. परमेश्वर आपल्याला कृपा पुरविल. आणि जसं हनोकाचं तसं तुमचं आणि माझं सुद्धा अभिवचनाद्वारे प्रियांनो त्याच्याबरोबर जाणं होईल. हालेलुया. कारण आम्हाला अभिवचन देण्यात आलं. हनोकाला ते माहिती नव्हतं. तुम्हाला आणि मला ते माहिती आहे का? माहिती आहे. तो येणार आहे, आम्हाला घ्यायला येणार आहे. तेव्हा त्यासाठी तयारी करूया. हालेलुया. पुढील वेळ आपल्यासाठी रिबेका सोनावणे आपल्यामध्ये आहे. रिबेका ताई. रिबेका ताई मला वाटतं दिसत नाहीयेत. रिबेका सिस्टर नाहीयेत. त्यानंतर सविता आहे थोरात. सारा हे नाव आहे सविता थोरात सिस्टर यांच्याकडे आणि योसेफ आहे विशाखा थोरात सिस्टर. येस. सविताताई तुमच्याकडे ही पुढील वेळ देतो. तुमच्याकडे सारा तिच्या विश्वासाविषयी बोलण्याची जबाबदारी आहे. ती वेळ तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर विशाखा थोरातताई तुम्ही देखील तयार राहा. तुमच्याकडे योसेफाचा विश्वास याविषयी बोलण्याची जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आजचा विषय आहे सारा याबद्दल साराच्या विश्वासाबद्दल बोलायचं आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देते. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 15 वचन. मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको सारा हिला यापुढे सारा म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा राणी होईल. मी तिला आशीर्वादित करील. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा होईल. मी तिला आशीर्वादित करील. तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. असा परमेश्वराने तिला आशीर्वाद दिलेला. आणि खरंच परमेश्वर महान आहे. तिच्या जीवनात भरपूर कठीण परिस्थिती आली. जेव्हा परमेश्वराने अब्रामाला सांगितलं तू इथून जा आपला देश सोडून, तर तेव्हा ती काही न प्रश्न विचारता आपल्या पतीच्या अधीन असून त्यांच्या सोबत जाते. आणि नंतर ही ती पूर्ण जीवन देवा जे वचन त्यांना दिलेलं असतं ती वाट बघते. पण तिच्याकडून खूप चुका होतात. पण त्याच्याद्वारे एकच शिकायला भेटतं की खरंच जे 18:14 मध्ये परमेश्वर
तर परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझ्याकडे परत येईल, तेव्हा सारेला मुलगा होईल. परमेश्वराने म्हणजे परमेश्वराला कुठलीच गोष्ट कठीण नाहीये, हे त्यांच्या विश्वासातून भेटतं. म्हणजे भलं आपल्या जीवनातही उशीर झाला काही गोष्टी मिळण्यासाठी, पण धीरज धरणं गरजेचं आहे. जसं साऱ्याने धीरज धरला, भलं तिच्याकडून चुका झाल्या, खोटं बोलण्यात आलं किंवा परमेश्वर म्हणजे तिने तिच्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही परमेश्वराने अखेर तिला भलं परमेश्वरच म्हणजे उशीर लावत नाही. त्याचा एक समय असतो, सही वेळ असतो, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो. तर त्यासाठी आपण त्याच्यातून हे शिकलं पाहिजे की जी पण गोष्ट आपल्याला देवाने सांगितली मिळणार आहे, तर आपण विश्वासाने त्याचे वाट बघितली पाहिजे आणि परमेश्वराकडे मागितले पाहिजे. मग परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. सारे विषय प्रियांनो आपण अभ्यास केलेला आहे आणि आपल्या ताईंनी देखील आपल्याला पुन्हा एक वार ती सगळी गोष्ट समजावून सांगितली. या सारेच्या जीवनामध्ये मला असं वाटतं की सारेच्या विश्वासापेक्षाही बहुतांश मोठा जो भाग होता तो देवाने तिच्या जीवनामध्ये पूर्ण केलेला आम्हाला पाहायला मिळतो. मग ताईने तुम्ही सांगितलं की विश्वासू राहा, अभिवचनांना घट्ट धरून राहा, वाट पहा, देव पूर्ण करणारा, देव विश्वासू आहे. प्रियांनो, आम्ही जरी आमच्या अविश्वासूपणा जरी देवाला दाखवला तरी सुद्धा देव त्याचं अभिवचन पाळतो. आणि मग सारेच्या संदर्भाने परिस्थिती फार भयंकर किंवा विकोपाला पोचलेली आहे असं आपण म्हणूयात, नाही का? कारण 99 वर्ष किंवा तेवढ्या म्हातारी जख्ख झालेली असताना सुद्धा त्या वयातीत झालेल्या एका स्त्रीला मूल होणं हे कदाचित अशक्य प्राय अशी गोष्ट आहे. तरी सुद्धा देवाच्या अभिवचनांवरती तिने विश्वास ठेवला. ती हसली मात्र खरी, परंतु देव म्हणाला की तू का हसलीस? देवाला काही अशक्य आहे का? देवाने तिला दाखवून दिलं की देवाला काहीही अशक्य नाहीये. आणि तिने जी वाट पाहिलेली होती, विश्वासामध्ये ती जी राहिलेली होती, तिला देवाने प्रतिफळ दिलं आणि तिच्याच द्वारे जे अभिवचन प्राप्त झालेलं होतं, इश्माईल नाही, नाही का, आगारेपासून नाही, सारेच्याच द्वारे देव म्हणाला होता की मी तुझा वंश पुढे चालवीन आणि तुझी संतती त्या ठिकाणी ताऱ्याने इतकी होईल. ते अभिवचन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. सारेच्या जीवनामध्ये सारेचा विश्वास आणि त्याहून देवाचा विश्वासूपणा याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मला पाहायला मिळतं. हालेलुया. पुढील भेट योसेफाविषयी आपली बहीण त्या ठिकाणी बोलणार आहे. विशाखा थोरात ताई, त्यांना विनंती करतो की त्यांनी योसेफाविषयी त्या ठिकाणी बोलावं. आणि मग त्याच्यानंतर हिरे अंकल तयार राहतील. हिरे अंकल मोशेविषयी आपल्याशी बोलणार आहेत. आवाज येतो का? हो, येतोय आवाज. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज आपण योसेफाचा विश्वास, त्याच्या जीवनामध्ये देवाने काय कसं कार्य केलं हे वचनानुसार बघणार आहोत. तर त्याच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचं जीवन किती कठीण आहे. त्याच्या भावांनी त्याला त्रास दिला, त्याला टाकून दिलं, विकण्यात आलं त्याला दुसऱ्या लोकांना. आणि ते लोक त्याला, ज्या लोकांना त्यांनी विकलं ते लोक त्याला मिसर देशात घेऊन गेले. त्या राजाला त्या एका मिस्री ह्याला त्यांनी विकलं आणि त्याच्याकडे तो काम करू लागला. तर त्या ठिकाणी देखील आपण बघतो त्याच्या जे धन्याची बायको होती त्यांनी त्याला तिने त्याला स्वतःजवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या परिस्थितीत देखील त्याने परमेश्वरावरचा विश्वास आणि आपल्याला जसं परमेश्वराने त्याच्या स्वरूपाने समानतेमध्ये बनवलेलं आहे, तर त्याची पवित्रता आपल्यामध्ये देखील आहे. आणि हे त्याने जाणलं आणि ते त्या परमेश्वराचा विश्वास आणि त्याची पवित्रता त्याने त्या कठीण समयामध्ये देखील जाणली. आणि तो म्हणाला की उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की या घरात मजहून तो मोठा नाही आणि तू त्याची पत्नी आहेस, म्हणून तुझ्या खेरीज माझ्या अखत्यारा बाहेरचे असे काहीच नाही. असे असता एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा होऊ? हा प्रश्न त्या ठिकाणी त्याने त्या स्त्रीला केला की हे सगळं जरी त्याच्या धन्याने त्याला सगळं काही त्याच्या हातामध्ये दिलं असेल तरी हे जे कर्म तू सांगते आहेस, जरी लोकांना दिसत नाही तरी तो परमेश्वर मला बघतो आहे. आणि हे हा अपराध मी त्याच्या देवाच्या नजरेमध्ये, त्याच्या दृष्टीने मी हा अपराध कसा करू, असं बोलून तो तिथून निघून गेला. म्हणजे या परिस्थितीत देखील त्याने त्याचा देवावरचा विश्वास आणि ती पवित्रता कायम ठेवली. तसंच आपण बघतो 40वा अध्याय
त्याच्यामध्ये 40वा अध्याय आणि 8 वचन हे सांगतं की ती त्यास म्हणाले, आम्हा दोघांना स्वप्ने पडली आहेत व त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. योसेफ त्यास म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना, आपापली स्वप्ने मला सांगा. जे आपण बघतो की योसेफाला देवाने वरदान दिलेलं होतं की तो स्वप्नांचा अर्थ सांगत होता. स्वतःला पडलेला देखील आणि इतरांना जे कोणी त्याला सांगत असतील, विचारत असतील, आम्हाला ज्या स्वप्न पडले त्याचा अर्थ तो आम्हाला सांग. तसंच याच्यामध्ये तो म्हणतोय की या स्वप्नांचा अर्थ सांगणे माझ्याकडे नाही तर देवाकडे आहे. हा त्याचा देवावरचा विश्वास आहे. त्याच प्रकारे 41व्या अध्यायामध्ये देखील 16व्या वचनामध्ये योसेफ फारोस म्हणाला की मी सांगणारा कोण, फारोला मंगलदायक उत्तर देवच देईल. त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं, फारोने त्याला विचारलं होतं की मला जे स्वप्न पडलं आहे त्याचं माईक यूज. न करता देवाचं नाव घेऊन बोलतो की हे जे स्वप्न पडलेलं आहे, तुला पडलेलं आहे किंवा मला पडतो, त्या सगळ्याचा अर्थ सांगणारं हे देवाकडून आहे. परमेश्वराने जे आपल्याला दाखवलं आहे त्याचा अर्थ फक्त परमेश्वरच आपल्याला सांगू शकतो. हा त्याचा विश्वास त्याने सांगितला. तसंच आपण बघतो की उत्पत्तीच्या 45व्या अध्यायामध्ये 7 आणि 8 वचन, देवाने मला तुमच्यापुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष राहावे आणि तुम्हास जिवंत राखून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले. मला त्याने फारोच्या बापाच्या ठिकाणी करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे. आम्ही या वचनामध्ये आपण बघतो त्याच्या भावांनी ज्या ठिकाणी त्याला विकलं होतं त्या मिसर देशाचा परमेश्वराने त्याला राजा असं, स्वामी असं केलं होतं. परंतु ज्या वेळेस त्याला तिथे टाकण्यात आलं होतं, त्याला विकण्यात आलं होतं, त्यावेळेस त्याच्या भावांना देखील माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे आणि त्याला देखील माहिती नव्हतं. परंतु त्याच्या समोर आलेल्या त्या परिस्थितीला तो सामोरा गेला आणि देवावरचा विश्वास जो होता, देवाच्या योजनेवरचा जो विश्वास होता तो या ठिकाणी तिकडे सफल झालेला दिसतो आहे की देवाने त्याला त्या ठिकाणी पाठवले होते. का तर संपूर्ण पृथ्वीचा बचाव व्हावा ह्यासाठी. म्हणजे आणि ह्या ठिकाणी तो बोलतो की तुम्ही मला त्या ठिकाणी पाठवलं नाही तर देवाची योजना होती म्हणून हे तुमच्या हातून घडलं गेलं. आणि ज्या वेळेस तिथे आता जो दुष्काळ पडणार होता त्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये सांभाळण्यासाठी, त्या लोकांना अन्न पुरवण्यासाठी आणि त्या सगळ्यांवर स्वामी म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला निवडलं होतं. या ठिकाणी आपण बघतो की त्याचा परमेश्वरावरचा विश्वास जो आहे, जी परमेश्वराच्या योजना आपल्या जीवनामध्ये आहेत त्या योग्य वेळी तो आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो. आणि कितीही संकट आली, कितीही कष्ट आले तरी आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवून, म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये घडतंय ती परमेश्वराची योजना आहे असं समजून पुढे जाऊन ते योजना आपल्या जीवनामध्ये, परमेश्वराचे जे कार्य आहे ते आपल्या जीवनामध्ये जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला समजते की हा, ही गोष्ट त्यावेळी जी घडली ती ही गोष्ट आता जी घडली त्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्यावेळी ते संकट आलं होतं. आणि तसंच आपण बघतो की 50वा अध्याय त्याच्यामध्ये आपण 20 आणि 21 वचन बघतो की तुम्ही माझे वाईट योजले पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांचे सांत्वन करून त्यांच्या मनात धीर दिला. आणि या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही त्याच्या भावांनी त्याचं वाईट योजलं होतं की त्यांना त्याचा राग यायचा की त्यांचा बाप की त्याच्याशी चांगलं वागतो, त्याला सगळं काही देतो, आणि यासाठी त्यांच्या मनात जो द्वेष निर्माण झाला त्यावरून त्यांनी त्याचं वाईट योजलं. परंतु ही देवाची योजना होती, ती वाईटासाठी नव्हती तर ती चांगल्यासाठी होती. कारण ज्या दुष्काळाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं पृथ्वीवरच्या लोकांचं चांगलं व्हावं यासाठी परमेश्वराने त्याला तिकडून सोडवून या ठिकाणी आणून ठेवलं.
आणि त्यांच्यावर जे काय आहे ते सगळं त्याच्या हातामध्ये दिलं. आणि तो त्यांना म्हणतो की तुम्ही भिवू नका. 19व्या वचनामध्ये बोलतो की मी का देवाच्या ठिकाणी आहे का, असं तो त्यांना प्रश्न विचारतो. मी देव नाहीये, परंतु देवाचा एक दास आहे. त्याची योजना त्यांनी माझ्या जीवनाद्वारे पूर्ण करून घेतली आणि तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचं संगोपन करता यावं यासाठी त्यांनी माझा वापर करून घेतला. आणि हालेलुया. परमेश्वराची उपकासुती असो. देवाला धन्यवाद देऊयात की प्रियांनो, सगळ्या वचनांचा रेफरन्स घेऊन आणि अगदी इतिवृत्तांत त्याच्या योसेफाच्या जीवनाचा पूर्णत्वाने ताईंनी सांगितला. आणि तुम्हाला मला माहिती आहे की प्रियांनो, योसेफाला जे झालेलं पाचारण होतं त्या पाचारणापासूनच त्याचे सगळा खडतर प्रवास पुढे सुरू झालेला होता, नाही का. आणि योसेफाचं जीवन तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना फार प्रेरणादायी आहे प्रियांनो. मागील दिवसांमध्ये मला देखील या एका वचनाद्वारे किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाद्वारे फार उभारी आणि प्रेरणा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. परंतु योसेफाच्या जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की पाचारणाद्वारे जी शत्रू सैतानाने त्याच्या जीवनामध्ये आलेली सगळी संकट आणलेली आहे, त्या सगळ्या संकटांमध्ये, मोहपरीक्षांमध्ये तो फार खंबीरपणे विश्वासात टिकून राहील. तो कोणा माणसाविरुद्ध म्हणत नाही, तो म्हणतो की मी देवाविरुद्ध पाप करणार नाही, नाही का. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवापाने त्याला कृपा पुरवली आणि त्यातून त्याने बाहेर सुद्धा काढलेलं आहे. आणि त्या ज्या नेमलेल्या ठिकाणी परमेश्वराने त्याला नेऊन बसवलेला आहे, जो एक फार मोठा उद्देश त्याच्या जीवनामध्ये देवाचा होता, तो उद्देश देवापाने पूर्ण केलाय. तुम्ही आणि मी देखील त्याच्या जीवनातून एक धडा किंवा कित्ता घेऊयात की आम्ही देवाविरुद्ध पाप करणार नाही, नाही का. मनुष्य, माणसं, आजूबाजूची परिस्थिती यांपेक्षाही अधिक तुम्ही आणि मी देवाला उत्तर देण्यासाठी बांधील आहोत प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देवाविरुद्ध पाप करायला धाजायचं नाहीये. हालेलुया. ते बापाची उपकार सुखी असो प्रियांनो. आपण पटकन पुढील व्यक्तींकडे जाऊयात. आपल्यामध्ये हिरे अंकल आहेत. हिरे अंकल आपल्याला मोशेविषयी, मोशेच्या विश्वासाविषयी सांगणार आहेत. पुढील वेळ मी त्यांच्याकडे देतो. प्रेज लॉर्ड. धन्यवाद देतो. माझा अभ्यास झाला नाही सर, मला काही कोर्ट कचेरीची कामं होते आणि मला नेमकं समजलं पण नाही की अभ्यास काय करावं ते पण. नाही तर मी केला असं कसं ते वेळ काढून. सॉरी. हरकत नाही. आपण हिरे अंकल तुम्ही आज किंवा उद्यामध्ये पुन्हा तयारी करा. आणि तयारी अशी करायची आहे की मोशे देवाच्या बाबतीत कसा विश्वासू राहिला, त्याच्या विश्वासूपणाचं प्रतिफळ त्याला काय मिळालं. कारण गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये आत्म्याद्वारे निष्फळ होणारी फळं, यामध्ये आपण विश्वासूपणा या एका वचनाचा किंवा एका गोष्टीचा अभ्यास करत असताना विश्वासूपणाच्या संदर्भाने जी जी काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत ती आपण प्रत्येकाला वाटून दिलेली आहेत. आणि मग तुम्हाला मोशे आणि मोशेचा देवावरील विश्वास या संदर्भाने बोलायचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला जुन्या करारामध्ये त्याविषयी बरंच वाचायला मिळेल किंवा नव्या करारामध्ये त्याच्याविषयी बरीच वचनं तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतील. ती वचनं काढा आणि उद्याच्या दिवशी तुम्ही जरूर बोला. हालेलुया. पुढील वेळ मला असं वाटतं की निर्गमन मध्ये तर ते सगळं मोशेच दिलेलं आहे. हो, ते तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्या नोट्स काढा. त्याच्या जीवनातल्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये, प्रसंगांमध्ये देवापाने त्याला कसा विश्वासू राहण्यास मदत केली, ते सगळे मुद्दे काढून उद्या मंडळीसमोर तुम्ही जरूर मांडा. परमेश्वर त्याचा आत्मा तुम्हाला सहाय्य करेल. हालेलुया. पुढील वेळ दीपक अण्णा आपल्यामध्ये आहेत. दीपक बारकू समुद्रे. ते आपल्याला यहोशवाच्या जीवनावर त्याच्या विश्वासूपणाच्या संदर्भाने मार्गदर्शन करणार आहेत. दीपक अण्णा. दीपकांना बहुतेक दीपक जॉईन अण्णा झाले आहेत. पण त्यांच्यानंतर मग प्रियांका सिस्टर आहेत. प्रियांका ताई आहेत. प्रियांका आगलावे. हो दादा. येस. तुमच्याकडे रहाब हिचा विश्वास, त्याच्याविषयी बोलण्याची संधी आहे. तुम्ही ती वेळ घ्या. प्रेज द लॉर्ड सर्वांना. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की माझ्याकडं ही सांगायची संधी आलेली आहे. तर माझ्याकडं शब्द आलेला आहे रहाब. आवाज क्लिअर होतोय माझा? चालेल, थँक्यू. रहाबाविषयी आहे आणि रहाबाविषयी जसं पाहू गेलं तर तिचे संदर्भ आपल्याला नवीन करार आणि जुन्या करार या दोन्हीही याच्यामध्ये आपल्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे तिच्याविषयी. आणि रहाब एक अशी स्त्री होती की म्हणजे ती वेश्या होती असं म्हणून तिला ओळखलं जाते. सगळ्यात खालच्या ह्याच्या मधून ओळखली गेलेली होती ती स्त्री. आणि त्याच्या उदाहरणार्थ एक छोटस उदाहरण मला असं आहे की
येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्य होते आणि देवबाप्पाच्या सोबत ते प्रत्येक वेळेला सोबत राहायचे, विश्वासू होते आणि प्रत्येक जण परमेश्वराच्या वचनावर ते चालणारे होते. पण त्याच्यामधला एक यहूदा इस्करियोत हा असा हे होता की त्यांनी ऐन शेवटच्या वेळेला परमेश्वराला त्यांनी म्हणजे विश्वास गमावला, कारण परमेश्वराला त्यांनी धरून देण्यात आलेला आहे, त्याचा अविश्वास इथं दाखवला गेलेला आहे. पण राहाबाविषयी याच्यामध्ये पाहिलं गेलेलं आहे तर परमेश्वराची जी योजना असते, कारण आपण परमेश्वराला नाही तर परमेश्वर आपल्याला कोणत्या वेळी कशा कोणत्या प्रसंगामध्ये आपल्याला निवडेल हे सांगता येत नाही. तर परमेश्वराने राहाबाला त्यावेळेला निवडलेलं होतं. तर राहाबाविषयी जे वचन काढलेले आहे त्याच्यामध्ये योशुवा 2 आहे आणि इब्री करार पत्र याचा त्याच्यामध्ये 11 आणि 11वा अध्याय 11वं वचन आणि 31वं वचन आहे. राहाब कंसबिनी स्नेह भावाने हेराच्या स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञान करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. तर त्याच्यामध्ये तिचं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की तिचं जिथं विश्वासाबद्दल आहे, इस्रायली हेरान मदत करण्याचे वृत्तीबद्दल शेवटी तिला काय कुटुंब होती तिची एक, आणि ते कुटुंबामध्ये तिला हे करायचे होते. त्याच्यामधून यहोशुवा 2 आणि 1 ते 14 हा संदर्भ बराच मोठा आहे. त्याच्यामधून शॉर्ट म्हणजे याच्यामध्ये आहे की या प्रकरणामध्ये यहोशुवाने एरियो हे केस पाठवले होते आणि ते राहाबाच्या नावाने वेश्याच्या घरी थांबवले होते. आणि जे जेव्हा तिथे थांबले होते तर त्यांनी काय केलं होतं, राहाबानी काय केलं होतं की त्यांना लपवण्यामध्ये त्यांची मदत केली होती. आणि तिला जेव्हा विचारण्यात त्या सैनिकांनी एरियोच्या राज्याच्या सैनिकांपासून लपवले त्यांना, तर तिचं त्यांनी काय केलं, त्याला विचारलं होते तर तेव्हा तिने तिच्या घराच्या छतावर जे हे ठेवलेले होते त्याच्या खाली त्यांना लपवून ठेवले होते तिने. आणि त्याच्यानंतर त्याच संदर्भामध्ये यहोशुवा 2:8 मध्ये पण त्याच संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, 8 ते 16 मध्ये लपवल्यानंतर परमेश्वराच्या कानाभूमीची इस्रायली दिली आणि ते लोक त्यांना घाबरले. त्याच्यानंतर त्याच संदर्भामध्ये आहे यहोशुवा 2 अध्याय 18 ते 21. त्याच्यामध्ये पण मी शॉर्ट मध्ये सांगते की राहाब गुप्त हेरेण्याची एक करार करते. जर त्यांनी यरीहो तर ताब्यात घेतल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबाला वाचवले, तर त्यांनी काय सांगितले होते त्यांना की तू जर त्यांनी राहाबाच्या जी मागचा जो मेन दरवाजा होता, खिडकी होती, त्या ह्याच्यातून तिने त्यांना बाहेर काढले. आणि जेव्हा ते जात असताना त्यांनी विचारले की आम्ही इथून तर जात आहे पण तू आम्हाला एक अशी चिन्ह ती खून दाखव. तर तिने ती जी दोरी असते तर ती दोरी तिने लाल कपड्यांनी बांधून तिने खाली सोडलेली होती आणि ती चिन्ह तिने त्या ह्यांना लोकांना दाखवलेलं होतं. आणि तिथून त्यांचं काय झालेलं आहे, विश्वास असा झालेला होता की तिने इस्रायली लोकांना यरीहोच्या जिंकल्यानंतर यहोशुवा, राहाब आणि तिचे कुटुंब त्यांचे वाचल्या गेले. म्हणजे काय संपूर्ण हे नाश झाला होता त्या प्रकरणामध्ये. पण परमेश्वराचा विश्वास तिचा जिंकलेला होता, कारण तिने तिच्या कुटुंबाला आणि सर्व याच्यापासून त्यांना सांभाळलेलं होतं. हा मला याच्यामधून माहिती मिळालेली आहे. थँक्यू. हालेलुया. प्रियांनो, राहाबेचं जीवन आपल्या सगळ्यांना आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तिच्या जीवनामधलं तिची एक कृती, विश्वासाची एक कृती तिचं आणि तिच्या घराचं तारण करण्यासाठी कशी उपयोगाची ठरलेली आहे त्याविषयी फार मोठं विश्वासाचं उदाहरण म्हणून आम्ही तिच्याकडे पाहू शकतो प्रियांनो. आणि मग तिच्याविषयी आम्हाला हे देखील पाहायला मिळू शकते की आमची पार्श्वभूमी, आमची मागच्या या आधीच्या जीवनातली जी काही कृत्य आहेत किंवा जी काही पापं आमच्याकडून घडलेली आहेत ती कितीही भयंकर स्वरूपाची असली तरी सुद्धा तुमच्या विश्वासाची एक कृती तुम्हाला तारणाकडे घेऊन जाऊ शकते आणि तुमचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं तारण होऊ शकतं. प्रिय, ज्या परमेश्वराने इस्रायला संदर्भाने महत्कृत्य केलेली आहेत, तांबडा समुद्र असेल, राजांना चोप देण्याच्या संदर्भाने असेल, तर सगळ्या गोष्टी या राहाबेच्या कानावरती पडलेल्या होत्या. आणि तिने हे जाणलेलं होतं की महत्कृत्य करणारा हाच एक यहोवा देव आहे आणि त्या यहोवा देवाची हे लोक आहेत आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तिने घेतली आणि ते कार्य तिनं पूर्ण केलं. आणि त्याचं प्रतिफळ म्हणून तिचं आणि तिचं कुटुंब त्या ठिकाणी वाचलं प्रियांनो. आणि राहाबेला सगळ्यात मोठा जो आशीर्वाद मिळालेला आहे की वंशावळीमध्ये प्रियांनो तिचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यापेक्षा अधिक मोठं काही असू शकत नाही, नाही का? आणि म्हणून प्रियांनो, जरी तुमच्या माझ्याकडनं कळत न कळत कुठल्याही स्वरूपाची काही अपराध पाप घडले किंवा आमचं पूर्वाश्रमीचं जे काही जीवन कितीही घाणेरड्या स्वरूपाचं असलं तरी सुद्धा परमेश्वर तुम्हाला मला नेहमी एक संधी देतो. त्या संधीचा उपयोग करणं तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही आणि मी ती कृपा जाणणं गरजेचं आहे. जर ती कृपा आम्ही जाणली
आणि त्या कृपेला अनुसरून विश्वासाचं एक जरी कृत्य तुमच्या माझ्याकडनं घडलं तरी ती एक कृती तुमच्यासाठी नीतिमत्वाशी गणली जाऊ शकते आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला वतन प्राप्त होऊ शकतं. प्रिय, हालेलुया. फार मोठं वतन प्राप्त होऊ शकतं. हे राहाबेच्या जीवनातून तुम्हाला मला पाहायला मिळतं. देवाची स्तुती असो की आपली बहीण प्रियांका हिने आपल्याला तिच्याविषयी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की बाकीचे सदस्य जेव्हा बोलत आहेत ना तेव्हा त्या वचनांचे संदर्भ लिहून घेत चला, जेणेकरून पुन्हा तुम्हाला ते वाचता येतील आणि यातील एक ना एक व्यक्तिमत्व तुमच्या जीवनाच्या संदर्भाने तुम्हाला प्रेरित प्रोत्साहित करणारं असणार आहे प्रियांनो, कारण ही देवाची योजना आहे. प्रिया, देव त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. मला असं वाटतं की अजून एका सदस्याकडे आपण वेळ देऊयात आणि मग त्यानंतर आपण थांबूयात. पुढची वेळ आपल्यामध्ये सीमा आहे. सीमाकडे शमशोनाच्या विश्वासाविषयी बोलण्याची संधी आहे. सीमा, तू जर तयार असशील तर पुढील तू वेळ घे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव असो. शमशोनाविषयी शास्त्रीयाचा 13वा अध्याय ते 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की शमशोनाच्या जन्माविषयी शमशोन हा असा व्यक्ती आहे ज्याला परमेश्वराने त्याच्या जन्मापूर्वी त्याला निवडलेलं, त्याला वेगळं केलेलं. त्याच्याविषयी देवाची योजना होती की हा मुलगा देवाचा नाजीर होईल आणि त्याच्या पार्श्वभूमी बघितली की इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करत होते आणि देवाचं प्लॅन असा, म्हणजे देवाची जी योजना शमशोनाविषयी होती ती म्हणजे की पलिष्ठांच्या हातून सोडवायला तो आरंभ करेल आणि फार आशीर्वादित असं देवाने शमशोनाला ठेवलेलं. सर्व शक्ती सामर्थ्य शमशोनाला देवाने दिलेली. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की जसं एका वचनामध्ये लिहिले की त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. त्याच्या सामर्थ्य देवाने त्याला दिलेलं. आणि विशेष करून त्याच्या जन्मासंदर्भात एक विशेष गोष्ट म्हणजे त्याची आई वांज होती आणि देवदूताने त्यांना वचन दिलेलं की परमेश्वराच्या दूताने 3रं वचन 13वा अध्याय त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांज असून तुला मुलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. तिचा शमशोनाचे वडील मानोहा याने देखील जेव्हा त्याला नंतर कळलं तेव्हा त्याने देवदूताला प्रश्न विचारला की या बाळाची आम्ही संगोपन कसं करावं. त्याविषयी बोलताना देखील देवदूत एवढंच म्हणतो की तुम्ही जपून राहा. त्या स्त्रीला म्हणतो की तू जपून राहा, द्राक्षवेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये. शमशोनाचा अभ्यास करण्याच्या वेळेस ही एक गोष्ट मला पटली. ही विश्वासाविषयी संदर्भात नाहीये, मात्र आपल्या सर्वांना एक चेतावणी आहे की देवाने जे आज्ञा आपल्याला दिल्या आहेत त्याविषयी खरंच देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, मात्र देव भस्म करणारा अग्नी देखील आहे. हे आपण कधी विसरू नये आणि ज्या देवाने आज्ञा दिल्या त्या आपण पाळाव्या. देवाचा आशीर्वाद होता शमशोनावर. फार अद्भुत अशी कृपा देवाने केलेली. शमशोनाने जवळजवळ 20 वर्ष इस्रायलाचा न्यायनिवाडा केलेला. देवाने त्याला सर्व प्रकारचं शहाणपण आणि बुद्धी देखील दिलेली. मात्र पुढे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा दलीला स्त्री त्याच्या जीवनात येते आणि तिला जेव्हा ते सांगतो की 16व्या अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल, पण मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईल. हे तो एका अविश्वासू स्त्रीला तो हे जेव्हा सांगतो आणि तेव्हा मात्र काय होतं की त्याचं मुंडन केलं जातं. आणि 20 वचनामध्ये अशी एक गोष्ट होते की जी आपल्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी फार भयानक अशी गोष्ट आहे. ती म्हणजे ती त्याला म्हणाली, मी शेवटचा संदर्भ वाचते, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. आपल्याला वाटतं आपण देवाच्या कृपेच्या काळात आहोत, मात्र कधी कधी आपण एवढी मोठी चूक करतो की त्या चुकीमध्ये आपल्यालाही कळत नाही की देवाचा आत्मा आपल्याला कधी सोडून गेला आहे. त्यामुळे आपण आज खरंच 2 गोष्टी लक्षात ठेवूया, जपून राहूया आणि देवाचा आत्मा आपल्याला कधी सोडून जाणार नाही याची मात्र आपण काळजी बाळगूया. आणि शमशोनाचा मृत्यू, आता मी विश्वासाच्या संदर्भात येते. जेव्हा शमशोनाचा मृत्यू होतो, जेव्हा शमशोनाला पकडलं जातं तेव्हा बलिष्ठी लोक त्यांच्या देवाची
म्हणजे जो देव नाही, म्हणजे जे इतर मूर्तीचे देव आहेत त्यांना किंवा दुष्टाची उपासना करून असं म्हणतात की ते त्यांच्या देवाप्रित्यर्थ यज्ञ करून उत्सव करतात. ते शमशनाची करमणूक करण्यासाठी उपयोग करून घेतात त्याची. तेव्हा तेव्हा 28व्या वचनामध्ये शमशोन एकदाच देवाला म्हणतो, परमेश्वराचा धावा केला त्याने आणि तो म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त यावेळेस मला बळ दे. तेव्हा शमशोनाला या गोष्टीची खात्री होती की कोणत्याच बलाने नाही, कोणत्याच पराक्रमाने नाही, तर केवळ परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. तो म्हणतो की फक्त मला एकदा बळ दे आणि मी या बलिष्ठांचा एका झटक्यात बदला घेईन. आणि 30व्या वचनामध्ये आपल्याला कळतं की अशा प्रकारे त्याने मरते समयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. देव फार कृपाळू आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला एकच कळतं की आपण जरी अविश्वासू असलो तरी देव विश्वसनीय राहतो. तो चांगला आहे, तो चांगलं तेच करतो. त्याच्या आपल्या संदर्भात ज्या योजना आहेत त्या फार हिताच्या आहेत, त्या फार कल्याणदायक अशा आहेत. देव खूप चांगला आहे. कारण 27व्या वचनामध्ये असं लिहिलं की जे गच्चीवर उभे राहिलेले लोक होते तेच केवळ 3000 होते. म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत की त्याने किती लोकांना ते केवळ एका क्षणात त्याने ठार मारलं. म्हणजे देवाने त्याच्याकडून ते करून घेतलं. आणि जरी त्याच्याकडून पाप झालं, त्याच्याकडून चुका झाल्या, परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला, मात्र जेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला, कारण देव कृपाळू आहे, देव प्रीती आहे, त्याने त्याचा धावा ऐकला आणि विश्वासणाऱ्या लोकांमध्ये शमशोनाचा उल्लेख झाला. ही केवळ आणि केवळ देवाची कृपा आहे. हालेलुया. परमेश्वरचे उपकार असो प्रियांनो. शमशोनाचं जीवन बऱ्याचदा तुम्हाला मला सावधानतेचा किंवा सतर्कतेचा इशारा आध्यात्मिक जीवनामध्ये देण्यासाठी उपयोगाचं ठरतं. परंतु त्याच्या जीवनामधून देव किती विश्वासू आहे त्याचा उलगडा आज तुम्हाला मला झालेला आहे की देवाने जरी त्याच्याकडून पाप झालं तरी सुद्धा अगदी शेवटल्या क्षणी सुद्धा त्याच्या आत्म्याचा वर्षाव त्याच्यावरती केला आणि त्याच्याकडून अनन्य साधारण असं कार्य त्या ठिकाणी करून घेतलं. हालेलुया. परमेश्वराचे उपकार करूयात प्रियांनो. जरी आम्ही अभिषिक्त असलो तरी अभिषिक्त जीवनामध्ये तुमच्या माझ्याकडून कसल्याही प्रकारचं पाप होणार नाही. आणि जर झालं तर त्याविषयी परमेश्वराकडे पश्चाताप करण्याकडे विलंब करू नका. देवाकडे कृपा मागा आणि देवाजवळ पुन्हा जाण्याचा प्रयत्न करा. देव कृपाळू आहे, देव विश्वासू आहे, तो आमचा सांभाळ पुन्हा करेल. येस, पुढील वेळी मी बंधू संदेश यांच्याकडे देतो. हालेलुया. जयश्री आंटी यांना नाव मिळालेलं नाहीये. जयश्री आंटी, तुम्हाला नाव देऊ तयारी करण्यासाठी? हो. जयश्री आंटी, तुमच्यासाठी नाव आहे सारफत येथील विधवा. एलिया संदेशाच्या काळामध्ये सारफत येथील विधवा होती, ते नाव जयश्री आंटी तुम्हाला दिलेलं आहे. तर या विधवेच्या विश्वासाविषयी तुम्ही तयारी करा जयश्री आंटी. आणि मला वाटतं बंधू सतीश यांना सुद्धा नाव मिळालेलं नाही. हा, जयश्री आंटी. हॅलो, मला काय सारफत येथील विधवा. सारफत येथील विधवा, एलिया संदेशाच्या काळात. आणि बंधू सतीश यांच्यासाठी आहे हिजकिया राजा. सतीश, हिजकिया राजाचा विश्वास. आणि अजून कोणी राहिले प्रियांनो ज्यांना नाव मिळालेलं नाही तर माईक अनम्यूट करून सांगू शकता. अजून कोणी राहिलं असेल तर जरूर सांगा आज किंवा उद्या. संदर्भ तुम्ही अच्छा, मी व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवतो. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. येस, चालेल. इथून पुढची वेळ पुढील वेळ आपले संचालक यांच्याकडे दिली. हालेलुया. देवबापाचे आभार मानते. त्याचबरोबर आज आपले सगळे सदस्य बोलले त्यांचे देखील मी आभार मानते. त्याला विश्वासाच्या बद्दल आज अधिक आणि अधिक जाणून घेण्याची कृपा देवबापाने पुरवली. त्यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत सर्वजण माईक अनम्यूट करून म्हणूया. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव तुझे राज्य, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. आमची रोजची भाकर आज आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तू आमच्या अपराधांची क्षमा आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व या रात्री ईश्वर
लॉर्ड. बाय. हालेलुया. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.